नगर मतदारसंघामध्ये आणि चिंचोडे पाटील गटामध्ये काल रात्री सत्ताधाऱ्यांनी पैसे वाटून लोकशाहीची हत्या केली आहे, असं सरपंच शरद पवार यांनी सांगितलं। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या मतदान केंद्राजवळील सर्व हॉटेल व्यावसायिक दुकाने व्यापारी यांना कुठलीही पूर्वकल्पना किंवा नोटीस न देताच अचानक दुकानं बंद केल्यामुळे गाव आणि व्यापारी दहशताच्या खाली आहे। यामध्ये व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान, व्यावसायिक संतप्त झालेले असून मतदारांसाठी आलेल्या शरद पवार यांना पोलीस प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे। या विषयावर सरपंच शरद पवार यांनी अधिक माहिती। निवडणूक 2024 श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघात खऱ्या अर्थाने काल रात्री लोकशाहीची कत्तल झाली। ही निवडणूक कशासाठी होती? आपण चांगला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी आपण ही निवडणूक घेतो। निवडणूक आयोगाने सर्व आचारसंहिता आणि नियम घालून दिले, त्यानुसार आम्ही ही निवडणूक पार पाडत असताना योग्य लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा आणि त्यामधून या चिचोंडी पाटील आसन नगर तालुक्यातील 45 गावं असतील यांचा विकास करायचा। यासाठी आम्ही योग्य उमेदवारांना निवडून देण्यासाठी महाविकास आघाडी नियोजन करत असताना काल लोकशाहीची या ठिकाणी चिचोंडी पाटील आणि घाटात नगर तालुक्यात कत्तल झाली, लोकशाहीची हत्या झाली। राजरोसपणे या ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम झाला आणि अनेक ठिकाणी मोठमोठे रोकडी सापडलेलं 5-5, 10-10 कोटी आपण टीव्हीवर पाहू शकतो। भाजपच्या मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांकडे सापडली आणि त्याचबरोबर आम्ही हे वाटप थांबवण्यासाठी प्रयत्न केला, तर काल मध्यरात्री आम्हाला अशा नोटिसा धाडल्या। गावच्या सरपंचाला जर तुम्ही अशा नोटिसा धाडत असताल आणि ही वाटप बंद करण्यासाठी या माध्यमातून आमच्यावर दबाव आणत असताल तर या ठिकाणी लोकशाहीची इथं सुद्धा हत्या होती, या निमित्ताने सांगू इच्छितो। आणि दुसरी बाब म्हणजे 2च तास मला या ठिकाणी परवानगी दिली, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केलं। त्याचबरोबर आता अधिकारी आले, चिचोंडी पाटील स्वातंत्र्य काळापासून ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये हे मतदान होत असतं त्या ठिकाणी 200 मीटरवर बॅरिकेड लावलं जातं, यावेळेस अर्धा किलोमीटर बॅरिकेड लावून संपूर्ण परिसर सील करण्यात आला। माझं स्पष्ट मत आहे, संबंधित विभागाला जर आता बाजारपेठ बंद करायला तुम्ही कसे 50 पोलीस आणले, तशी पैसे वाटप चालू असताना तुम्ही 50 पोलीस का या गावामध्ये घातले नाही? काल का नाही नोटीस दिल्या? काल का ह्या बंदची जर ज्या तुम्हाला नोटीस करायची होती तर परवा दिवशी ज्या संपूर्ण व्यापाऱ्यांना नोटीस देणं गरजेचं होतं।